रेव्हेन्यू सभापती महाशय, महसूल खात्यासाठी 134.41 कोटीची आर्थिक तरतूद केल्या। सभापती महाशय, राज्यातल्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीचा सोपस्कार यंदा सभापती महाशय, राज्यातल्या तिसऱ्या जिल्ह्यातील निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण केले जातील। सभापती महाशय, गोवा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन ॲक्ट 216 मध्ये आवश्यक ते बदल करून शहरी भागात 1000 स्क्वेअर मीटर आणि पंचायत क्षेत्रात 600 स्क्वेअर मीटर पर्यंत क्षेत्रफळ असलेले बांधकामाचे रेग्युलरायझेशन करण्यात येईल। पूर्वापार या भूमीत वास्तव्य करून असलेल्या परंतु जमिनीवर मालकी हक्क नसणाऱ्या गोमंतकीयांना त्यांच्या न्याय हक्कानुसार जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी माझे सरकार धोरण आखण्याचे जाहीर करत आहे। सार्वजनिक सेवांना अधिक चालना देण्यासाठी तसेच फायलिंगची देखरेख आणि ट्रॅकिंग व्हावे या हेतूने दोन्ही जिल्ह्यातील कार्यालयामध्ये ई ऑफिस प्रणाली सुरू केली जाईल। दोन्ही जिल्हाधिकारी आणि कार्यालयातील प्रशासन प्रक्रिया सुलभ आणि समान व्हाव्यात या दृष्टीने दोन्ही ठिकाणी ISO सर्टिफिकेशन करण्याचे कार्य यंदा पूर्ण केले जाईल। सभापती महाशय, भूरूपांतर संबंधी प्रकरणे, अनधिकृत बांधकामाचे नियमितीकरण करणे, फॉरेस्ट राईट कायद्याअंतर्गत दाव्याचे कालबद्ध निराकरण यासाठी माझ्या सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत। मूळ मुणकार हक्क प्रकरणे, त्यासंबंधी अपील, म्युटेशन इत्यादीचे कालबद्ध निराकरण व्हावे या दृष्टीने सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना आम्ही शनिवारी विशेष सुनावण्या घेण्यासंबंधी निर्देशित केले आहे। या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समान SOP लागू करण्याचाही माझा प्रस्ताव आहे। गोवा रिहॅबिलिटेशन बोर्डला विशेष सहाय्य देऊन बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करताना या संस्थेच्या ताब्यातील जमिनी आणि इमारतीच्या माध्यमातून महसूल वाढीची शक्यतेचा वेध घेतला जाईल।